नमस्कार मंडळी. आज दौरा होतो राजापुरात. त्याचं झालं असा की गेल्या वेळी तुम्ही बघितलास की भावा केवढी मोठी कुर्ली गावलेली म्हणजे सार्थकला. तर म्हणूनच तो परत एकदा नदीत गेलो. तर हे समोर बघू शकतास एवढे कुर्ले गावले. ते आमका काकांकडे नेऊन पोचूचे होते. मग सकाळी उठले, नाश्ता केले, कालचे वडे उरलेले ते खाऊन घेतलंय आणि मग थोड्या वेळातच भावाने मी जाऊक निघालो. समोर तुम्ही बघू शकतास. मग इलय खाली स्टॉपजवळ एस टीत चढला आणि जाऊक निघाला देवगडात. मग देवगडात येऊन पोचला आणि अजून आपली काय एस टी लागलेली नाही. थोडं वेळ होतो. ते जाऊन आधी विचारले तर थोडं वेळ होतो. मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपण तिकीट काढला आणि येऊन पोचला नांदगावात. आता नांदगावात आमका जायचं होता तरळ्यात, कारण ती एस टी का डायरेक्ट तरळ्यात जाणार नाही होती. मग सकाळी काय खाऊन दिला नाही, त्याच्यामुळे भजी पाव घेतलं आणि गरम एवढा होत होता म्हणून म्हटलं उसाचा रस पिऊन घेऊया थंड थंड. सकाळी 9 वाजता आम्ही बरोबर बाहेर पडलेला आणि हातिवल्यात येईपर्यंत कधी 2:30 वाजले काय समजला पण नाही. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ केले चालू का परत आपल्या देवगडात जायचं होतं. मग नाश्ता वगैरे करून घेतलंय आणि सकाळी हातिवले स्टॉपजवळ येऊन पोचला आणि थोड्याच वेळात मग आपण तरळ्यात इलाव. तेल्या आधी गरम चाय पिऊन घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही खाक्षीजवळ उतारलेला. त्यावेळेस आमका गावातले एक पोरगो मिळालो. मग त्याच्यासोबतच घरा गेला. घरा घेऊन आपल्याला एवढे वाजले. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.